तर महत्त्वाची बातमी, निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांनी महिलांसह ट्रॅक्टर रॅली काढली आहे। खासदार निलेश लंकेंच्या जन आक्रोश आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। अहमदनगरमध्ये कांदा दुधाच्या दरवाढीसाठी निलेश लंकेंचं शेतकरी जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्यानं आता राणी लंकेंसह महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत। आणि ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंचं आंदोलन सुरू आहे। कांदा आणि दूध दरवाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे। तर या आंदोलनामध्ये निलेश लंकेंच्या पत्नी या देखील सहभागी झाल्यात। निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांची महिलांसह ट्रॅक्टरवरून रॅली काढण्यात आलेली आहे। पत्नी या ठिकाणी थेट ट्रॅक्टरवर चालत आलेला आहे। आपण बघतो की राणी लंके या स्वतः ट्रॅक्टर चालवत महिलांचा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणलेला आहे। आपण बघतो की निलेश लंके यांचं गेल्या 3 दिवसापासून दूध आणि कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे। आणि आज राणी लंके जे आहे त्यांनी एक ट्रॅक्टर रॅली आणलेली आहे। महिलांचा हा भरलेला ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टर ते स्वतः चालवत आहे। या आपण पाहू शकतो की मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। साधारणतः 50 ते 60 ट्रॅक्टर जे आहे ते घेऊन ते आलेले आहे आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत आहे। तर ही सगळे ट्रॅक्टरची रांग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठे ट्रॅक्टर जे आहे मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आलेले आहे आणि ह्या महिला ज्या आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः राणी लंके ज्या आहेत निलेश लंके यांच्या पत्नी त्या स्वतः ट्रॅक्टर चालवत आहे। कॅमेरामॅन तुषार नन्नरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके गेल्या 3 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन त्यांचं सुरू आहे। आणि आपण बघू शकतो की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ती मोठी गर्दी आहे आणि त्यांच्या पत्नी राणी लंके थेट ट्रॅक्टर चालवत जे आहे ते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही स्वतः महिलांना घेऊन ट्रॅक्टर चालवत आलेला आहात। हो, आज आमच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे आणि आज सर्व हजारो संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत आणि मी सुद्धा स्वतः ट्रॅक्टर चालवत आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी मी घेऊन या आंदोलनासाठी या ठिकाणी आले आहे। जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मान्य पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही ठाम मानून या ठिकाणी असंच हे आंदोलन तिसऱ्या दिवशी सुद्धा चालू राहणार आहे। तुमची पुढची दिशा कशी असणार आहे? काल देखील तुम्ही स्वयंपाक केलेला आहे, जे आंदोलक आहेत त्यांना जीव घातलेला आहे, आज तुम्ही ट्रॅक्टर चालवत आलेला, आता पुढची दिशा कशी असणार? अजून हे तीव्रतेचं आंदोलन होईल, कारण उद्या तर चक्का जाम होईल असं मी या ठिकाणी सांगते। नक्कीच आपण बघतो की महिलांना घेऊन ते ट्रॅक्टर रॅली काढत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दाखल झालेले आहे। निलेश लंके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांची पत्नी देखील आता मैदानात उतरलेली आहे। कॅमेरामॅन तुषार नन्नरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर।